काल दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 8 लोकसभा मतदारसंघामध्ये जे आहे ते मतदान प्रक्रिया पार पडली। यामध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये देखील निवडणूक प्रक्रिया पार पडली। यामध्ये जर आपण पाहिलं तर 1983 मतदान केंद्रावर जे आहे ते काल मतदान पार पडलं आणि यामध्ये 37 उमेदवारांचं जे भाग्य आहे ते ईव्हीएम मध्ये बंद झालं आणि त्याच ईव्हीएम अमरावतीच्या लोकशाही भवनामध्ये जे आहे ते ठेवण्यात आलेला आहे। तर मोठा फौजपाटा पोलिसांचा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। तब्बल 150 पोलीस अधिकारी कर्मचारी या ठिकाणी तैनात आहेत। कडा पहारा देणार आपण बघू शकतो या ठिकाणी कशा पद्धतीने पोलिसांच्या वतीने जो आहे तो डोळ्यात तेल टाकून जो आहे तो सुरक्षा दिली जात आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघाकडे जर आपण पाहिलं तर अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। त्या ठिकाणी विद्यमान खासदार भाजपकडनं उभ्या होत्या नवनीत राणा, त्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे आणि सोबतच प्रहारचे उमेदवार दिनेश बुब या 3 उमेदवारांमध्ये जे आहेत ते तिहेरी लढत आहेत। काल मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे। मोठ्या प्रमाणावर जे आहे ते मतदान करण्यात आले। सर्वाधिक मतदानाचा टक्का जर आपण पाहिला तर मेळघाटमध्ये जे आहे ते जवळपास 71% जे आहे ते मतदान झाले। त्यामुळे वाढलेलं मतदान जे आहे ते मेळघाटमधलेलं वाढलेलं मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीत जर आपण संपूर्ण अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर 64.2% जे आहे ते मतदान पार पडलं। आणि त्यानंतर जर आपण पाहतो महिला मुस्लिम भागामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणावर जे आहे ते विक्रमी मतदान झालेलं आहे। तर मतदानाची प्रक्रिया जी आहे ती अनेक ग्रामीण भागामध्ये जे आहे ते रात्री 10 वाजेपर्यंत उशिरापर्यंत चाललेली आहे। त्या स्ट्रॉंग रूम जे आहेत त्या ईव्हीएम जे आहे ते सकाळच्या स्ट्रॉंग रूम मध्ये जे ते ठेवण्यासाठी आलेले आहेत। 38 दिवस जो आहे तो कडा पहारा संपूर्ण या लोकशाही भवनाला राहणार आहेत। 4 जूनला जे आहे तो निकाल लागणार आहे। तोपर्यंत या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। सोबतच केंद्रीय जवान जे आहे ते केंद्र सरकारचे पोलीस देखील जवान या ठिकाणी तैनात असणार आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जे ते पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। जर कोणाला आतमध्ये जायचं असेल तर त्याची कसून चौकशी केली जाते। त्याचे संपूर्ण ओळखपत्र जे आहे ते पोलिसांच्या वतीने जे आहे ते तपासले जातात। आपण बघू शकतो दृश्यांमध्ये पुन्हा एकदा बंदूकधारी पोलीस या ठिकाणी जे आहे ते तैनात करण्यात आलेले आहेत। तब्बल 38 दिवस जे आहे ते या लोकशाही भवनातील स्ट्रॉंग रूमला जे आहे ते मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे। तब्बल 150 पोलीस जे आहे ते या ठिकाणी तैनात असणार आहे। कालच अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी देखील या ठिकाणी भेट दिलेली आहे। आता आपण जर पाहतो जिल्हाधिकारी सौरभ कटियार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती।